पानाला सावली. हॅलो. अरे दिलीप, मगांपासून विचार करतोय मी की मॅची ठेवल्या ठीक आहे. आवी काय आवी संस्थापक स्पॉन्सर सगळा तू आज. एकुदा खेळाडू आपटला नाजूक जागव तर त्याची बायको याच्या उपटे टाकेल. संस्थापक आयता गेलाय आमचा खेळाडू आपटले काही काम नाही करी शरीरात. मग हे चिकटी रे मराठी पाली खावायचं काम नाही. एखादा सराग मगाने तू सरागला कुल्यावर आपटला म्हणून ठीक आहे. खाली टोकरी डगर असतात. हा काय करत आहे त्यावर आहे. चटणी करते थांब आता लगे रहो. ही बाजूला सगळी जनावरं बेसले माझे. माहौल खुश नसीब खुशगवार माहौल है. बरसात का मौसम है. चारों दिशाओं में हवाई हवा ठंडी हवा के झोंके. मैदान का ये चारों तरफ हरियाली भरा और चिकनाहट मैदान पे. कहीं कोई फिसल जाए तो फिर तौबा की जरूरत नहीं है. सीधा अस्पताल बगल में ही है. तैरना उठा के वहीं पे भेजना है. लेकिन नाजुक जगह पे लग जाए तो फिर काम तमाम लगा दो हमाम. बहुत बेकार हालत. खेल के लिए मैं बोलूंगा बहुत बढ़िया खेल है. अच्छा खेल है क्रिकेट. बहुत ही क्रिकेट द गेम ऑफ चांस बिल्कुल जरूर है. उसमें कोई दोहराई नहीं है. लेकिन जिस माहौल में और जिस बरसात में खेला जा रहा है ना उस वक्त थोड़ा सा डर लग रहा है. मिस्टर राजेश आप डॉक्टर है. आपको तो मालूम है परिस्थिति अगर इंसान गिर जाए और नाजुक जगह पे अगर लग जाए तो फिर वही गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. घुमेला गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा. जय हरी विठ्ठल. भजन बोलायला लागलं बघ. मामा लागला बघाला. अरे क्या बात. ऐशी पाहिजे 2-4 जण. ऐसे पिकलेलं बाहेर ठेवायला पाहिजे नाही रे. आता लोकांना तर माहिती बरं पाहिजे ना. जून काकड्या कशा असतात त्या माहिती आहे. बरं आहे तैसे सगळं जुनच उरलं होतं आपण. ये बात है. चलो हंसी मजाक से दूर चलते हैं. क्रिकेट कमेंट्री की ओर चलते हैं. वर कशाला आणशी बरं आहे. स्कोरर के त्याला या नीन नको. तू त्याच राहू. चल मी आलो नको. थांब चटणी करते जरा. तू यो काय आहे. आवीला पहिला बोलव. अरे आला म्हणजे काय लंडनची येत आहे. 3 तास होईल येत आहे. जाऊ दे तिकडं वांधा नाही. बिंदास. 12वें खिलाड़ी वही है मैदान में. तो मेरे बगल में आ जाए क्योंकि खिलाड़ियों के नाम मुझे मालूम नहीं है. हिंदुस्तान की टीम श्रीलंका में खेल रही है. अच्छे खेल का प्रदर्शन हो रहा है. शायद अभी जीत के कगार पे भी होगी. क्रिकेट का स्कोर मैंने देखा नहीं है. जब मैं घर से निकला था तो टीवी को मेरे सामने नहीं था. इसलिए मैं आपके सामने क्रिकेट स्कोर के बारे में जानकारी नहीं दे सकता. या सगळं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. ए रामच्या अरे जर कोणी चिकटीवर सराकला न ही चिकटीवर मॅच आहे बरोबर आहे. ए पम्या अरे ही चिकटीवर मॅच आहे. जर चिकटीवर सराकला नाजूक जागो आपटला मग काय करायचं. राजेश उपट्या आवीचे पडतील. आवीने मॅच ठेवले ना भाई. रे किशोर हा त्या बरं आहे. कोणी जिंकली टॉस. ये जैसे क्रिकेट में कहते हैं ना कि देश विदेशों से जैसे श्रीलंका में हिंदुस्तान की टीम खेल रही है. जब ये छोटे कस्बों में या क्रिकेट के इस माहौल में खेल खेला जाता है तो मुंबई से टीमें आती है. तो राष्ट्रीय टीमें जरूर होती है. महाराष्ट्र की जरूर है लेकिन दूर से आती है. इसलिए हम उसके हिसाब से अंतर्राष्ट्रीय छोटा स्तर की क्रिकेट के बारे में बात करेंगे. ये इस लोकल टीमें नहीं है. ये मुंबई से आई हुई टीम है. इसलिए खेल का मजा कुछ और ही माहौल में आपको देखने को मिलेगा. शुरुआत हो रही है खेल की. GI11 विक्रोली और वरद विनायक नवी मुंबई. ये क्रिकेट ऐसे क्रिकेट की टूर्नामेंट बहुत कम देखने को मिलती है. राष्ट्रीय मतलब ये जब बरसात नहीं होती कड़ी धूप में जब खेलते हैं उसको टेनिस क्रिकेट. लेकिन ये रबर बॉल की टूर्नामेंट है. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही 12व्या खेळाडूंना इकडे यायचं. टेनिस क्रिकेट और रबर बॉल का वजन काफी होता है. काफी वजनी बॉल होता है. इसलिए जब भी आप क्रिकेट खेलने जाते हो तो गार्ड सुरक्षा गार्ड आप जरूर पहने और क्रिकेट का लुत्फ उठाए. वरना कहीं पे अगर लग जाए तो फिर क्या कहूं मैं. उसके लिए मेरे पास शब्द नहीं है. ओपनिंग बल्लेबाज मगाशी राजेश मगाशी ती टीम जिंकली ना
त्यांना कॉमेंटेटर बोलला की उद्या सकाळी 9 वाजता या. आता त्यांना आयात ठेवायला सांगा, बाजूला बेंदलेलंच आहे ना, सकाळी आंघोळ वगैरे करून डायरेक्ट इकडेच खेळायला या. घरी जाण्याची गरज काय, कारण उद्या संडे आहे ना. गटारी जरी असली, श्रावण महिना चालू असला तरी सगळे श्रावण महिना थोडी पाळतात. धन्यवाद से विकेट लेफ्ट बाएं हाथ से राउंड वो विकेट. बहुत अच्छी गेंद थी, थोड़े पीछे एडेस्ट्रो के लिए जगह बनाई, हल्के से उसको मतलब एक फ्लिक कर दिया और आउट. जल्दबाजी नहीं होनी चाहिए क्रिकेट में. आप जब से जल्दबाजी करते हो तो उसका नतीजा आपको भुगतना पड़ता है. ऐसे ही जल्दबाजी महिला क्रिकेट विश्व में अपने महिला क्रिकेट खिलाड़ियों के द्वारा देखने को मिली. बहुत कम था. डीजे नको रे बाबा, आता डीजेला तर शांत, तू आता आरामात बेस, मस्त आराम कर, जरा दीड तास आराम कर, कारण ते डीजे आता असणार मोठा डीजे थोबार असला माझा, तुम्ही तुझा डीजे केला. ओ सरकार नमस्कार. हे जस्तो शत्रू, अरे यो आपला जर सानपाडचा गरीब बरोबर आणलं तो काय आपला संध्याकाळचा, यो काय रामच्या सेटच्या बाजूला बसलाय, यो अकरा. हॅलो नमस्कार, संध्याकाळी व्यवस्था आहे, चिंता करू नका, ताडी पिवायला मिळेल. काय करायचं, हा इथं मुकाने प्या, ती पण ताडी 2 दिवस शिली दिली ना तर उपट्या टाकायचं, चिकटीव सरकारची गरजच नाही. काय रे किशोर बरोबर ना, हां तोंडा पाचून नाही रे सगळं. पहले खिलाड़ी के पतन हुआ, टीम का स्कोर है 1 रन. बॅट्समनचं नाव काय, जर कोणी 12वा खेळाडू असेल तर या ना इकडे जरा. अरविंद झाला, जो आउट हुए वो राहुल थे और अभी स्ट्राइक लेंगे अरविंद राणा. ये खेल का भी अनुभव होना चाहिए, क्योंकि ये रबर क्रिकेट टूर्नामेंट अलग तरह की होती है. गेंद को उछाल मिलती है, उछाल के गेंद जब आती है और जब शॉट खेलते हो भाई हाथ से, वो विकेट. अच्छी गेंद थी, व्हाइट बॉल के रूप में टीम थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई, थोड़ी संतुलन मतलब नियंत्रण से बाहर जाती हुई गेंद और थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी देखने को मिल रही है. लेकिन पहला ओवर चल रहा है, थोड़ा सा अपने आप को संतुलित करने के लिए वक्त तो लगेगा ही. घरी गेलात का माझ्या तुम्ही घरी जा, तुम्ही घरी जा, तिथे तुर्भ्याला गावात ब्रिज क्रॉस करून ह्या साईडला या आपल्या. सुस्वागतम. नगरसेवक चषक 2017 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. व्यावसायिक गटातील सामने या ठिकाणी सुरू होत आहेत. नवी मुंबईचा आणि यावर्षी पावसाळी हंगामात ज्या खेळाडूने आपल्या नावाचा डंका संपूर्ण रबर बॉल क्रिकेट जगतात मिरवलाय, अरविंद राणा. तो टप्प्यानंतर चेंडू षटकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज योगेश खानोलकर जो परळचा खेळाडू आहे, मुंबईतील परळ उपनगरातील खेळाडू, तर फलंदाज अरविंद राणा जो नेरूळचा खेळाडू. परंतु जी विक्रोळी या ठिकाणी झालेली क्रीडा स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, ज्यावेळेला वरद स्वस्तिकने या नवी मुंबईच्या संघाने विक्रोळीमध्ये पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला योगेश खानोलकरचा हा चेंडू. 1 धाव दरम्यानच्या काळात या ठिकाणी बाईटच्या स्वरूपात कळवली जाते. पंचांच्या माध्यमातून शशी साटम सरांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. तर गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा, गतवर्षी 1 लाखाचं पारितोषिक दिलं गेलं होतं आणि यावर्षी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक दिलं जात आहे. आणि रबर बॉलच्या या जगतामध्ये नवी मुंबईचं नाव देखील लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. आयोजन अर्थातच ज्ञानेश्वर सुतार साहेबांचे आयोजन, अविनाश सुतार साहेबांचं आयोजन. पुढचा चेंडू नवी मुंबईचा अर्थातच ऐरोलीचा असणारा निलेश भोईर याच्यासाठी, त्याच्याकडनं मारला गेलेला फटका स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. आणि 1 धाव दरम्यानच्या काळात अर्थातच दिनेश भोसले त्या ठिकाणी चेंडूवर आला, चेंडू अडवला. दरम्यानच्या काळात 1 धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या 8 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते.
तर संघाची धावसंख्या 8 धावांवर पाहायला मिळते. अरविंद राणा या खेळाडूने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, कारण माहुलच्या मैदानामध्ये 5 षटकांच्या सामन्यात वैयक्तिक 74 धावांची खेळी केली आणि सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. कव्हरच्या दिशेने हा चेंडू डोलावण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल. पहिलं षटक मार्गस्थ असताना 9 धावा धाव फलकावर. तर पुन्हा एकदा मी दिलीप पाटील सरांकडे माईक सुपूर्द करतोय. अर्थातच त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी या ठिकाणी खूप मोठा चाहता वर्ग त्यांचा उपस्थित झालाय. तर यानंतरचा आवाज असेल पुन्हा एकदा दिलीप पाटील सरांचा. थैंक यू. शायद थोड़ी देर के लिए खेल रुका हुआ, किसके लिए रुका हुआ ये मुझे मालूम नहीं है. वक्त को ज़ाया मत जाने दीजिए, क्योंकि वक्त की कमी बहुत है. बरसात अगर आ जाए तो और मज़ा आ जाएगा, क्योंकि वो कहते हैं ना कि सोने पे सुहागा अगर करना है तो बरसात को आना चाहिए, क्योंकि ये खेल बरसात के लायक है. रबरी खेल, रबर बॉल है ये और वजनदार बॉल होती है और उस संभल के खेलना पड़ता है, क्योंकि क्रिकेट में कभी कुछ चीज़ घटनाएं कुछ उन्होंने ऐसे कह के तो आती नहीं है, लेकिन इसलिए बहुत ज़रूरी है सावधानता, मतलब सावधानता जरूर बितानी बहुत ज़रूरी है. और इसी चीज़ के माध्यम से खेल का 1.5 लाख का जो प्रथम पुरस्कार आपके सामने रखा गया है, वो खेल के लिए बहुत ही उम्दा खेल है, बेहतरीन खेल है क्रिकेट, लेकिन उसके लिए सावधानियां बरतनी बहुत ज़रूरी होती है. और जब तक जितनी आप सावधानियां बरतोगे खेल का मज़ा और लेते रहोगे. तर या नगरसेवक चषक प्रसंगी आमच्या मंचावर रामचंद्र घरत साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे रामचंद्र घरत साहेब. क्या बात है राजेश. अरे सरा म्हटली बाई तुम्हाला. तो नगरसेवकाचे 5 वर्ष आहेत, 35 वर्ष पोलीस पाटील आहे. एक फुल तरी लावतो बाम्या. 35 वर्ष पोलीस पाटील. अरे या कलेक्टर या नगरसेवकांचा असं लेटर सांगतं ऐकताला टाक पोलीस पाटला जाण. मग आया एक तरी फुलाची पाकली द्यावाची नाही. सरा म्हटली पाहिजे रे. ब्यांडाल बापा हे सगळं. तर काय बोला हाय त्या बरं आहे. जाऊ दे चला बेसा. शत्रुघ्न पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. देखिए कैसा है कि मैं भले हिंदी बोलूँ या इंग्लिश बोलूँ या उर्दू बोलूँ या गुजराती बोलूँ, तमिल सिंधी में 7-8 भाषा में प्रेजेंट करता हूँ, लेकिन मैं हूँ आगरी, 100% आगरी. इसलिए मुझे जात पे, मेरी जात पे मुझे फख्र और गर्व है. इसलिए मैं मेरे हिसाब से कमेंट्री भले कोई भी भाषा में करूँ, लेकिन जात पे गर्व करने वाला मैं इंसान हूँ. क्योंकि आजकल जात को बहुत ये नेता लोग बहुत भूल रहे, वो नहीं भूलना चाहिए. ए राजेश, आजकाल जातीला लय लोक विचारायला लागले. आता त्याचा कर ना या एक तरी गुलाबाची पाकली पाठव बाम्या. काय ठीक आहे चल जाऊ दे. अरे खेल का थांबलाय. माहितीच नाही बरं आया. 2 खिलाड़ी का पतन हुआ है. 2 खिलाड़ी के नुकसान के बाद टीम का स्कोर है 9 रन. बस बस आता बस जास्त नको अनुशाली. हे राजेश, हे याचे पुढे ना सोलापूरची चादरी आणायच्या. अरे ते उपयोगी पडतात त्या झोपाला. अरे या शाली एरिया द्याल काय ना. नगरसेवक तुला माहिती आहे चादरी जाऊ दे आता नको त्या. हायत्या बरं आहे, हायत्या बरं आहे जाऊ दे. अरे उगाच एरिया मनाच ढाप मना टाकायला लागतंय. त्याचबरोबर प्रबोध घरत साहेब यांचा देखील इथे सन्मान होईल. आपलं हार्दिक स्वागत. पण घराने वच्या त्या मग रे मगानी एक जण आपटला नशीब डागर असता तर काय लगता. बहुत अच्छे खेल का प्रदर्शन हो रहा है. खूबसूरत माहौल में क्रिकेट खेला जा रहा है और सबसे बड़ी बात हरियाली है चारों तरफ, लेकिन इतनी चिकनाहट यहाँ देखने को मिल रही है. कहीं भी कोई फिसल जाए तो सावधानी बरतनी बहुत जरूरी है, क्योंकि यहाँ पे कोई पत्थर नहीं है. छोटा कंकर भी अगर कहीं भी शरीर में लग जाता है तो उसके लिए हानि जरूर हो सकती है, कहीं जख्म हो सकता है. लेकिन कोई बात नहीं, बगल में तेरना अस्पताल है. कहीं भी अगर कुछ हो जाए तो उसके साथ हमारा एग्रीमेंट है. कुछ यहाँ पे सीधा अस्पताल में आपका एडमिट किया जाएगा, वहाँ मुफ्त में आपका इलाज किया जाएगा. इसलिए कोई तनाव लेने की जरूरत नहीं है. बिल्कुल खेलते रहिए, लगे रहिए बिल्कुल खेल के लिए. 2 विकेट का पतन हो चुका है. 2 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर है 9 रन. बस ओवर विकेट. बहुत अच्छी गेंद थी, बहुत रफ्तार भरी गेंद थी, मारने की कोशिश, लेकिन पूरी तरह से चूके देख रहे वाशी की तरफ और शॉट मारना चाहते थे. काशी की तरफ का शॉट था ये. लुकिंग ठोकी गोइंग लंडन इस तरह का शॉट, लेकिन गेंद की रफ्तार बल्लेबाज की विचारों के अनुसार नहीं थी. उसके विरुद्ध गेंद थी, मतलब विरुद्ध सोच थी, उनकी सोच के परे गेंद थी. रफ्तार गेंद की ज्यादा थी और बल्लेबाज की रफ्तार उससे धीमी थी.
बायां से विकेट, उमदा शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में उछाला हुआ शॉट, और ये पकड़ने की कोशिश लेकिन पूरी तरह से सफल नहीं हुए, क्योंकि कैच छूट भी जाए तो उसमें कोई नुकसान नहीं है, लेकिन कैच छूट जाए तो उसमें नुकसान नहीं, लेकिन फिसल जाए तो बहुत नुकसान हो सकता है। इसलिए अपने आप को संभालो, उसके बाद कैच के नीचे आके कैच को पकड़ो। दो रन के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ 2 विकेट के नुकसान के बाद 11 रन। 2 छोर से गेंदबाजी हो रही है, एक सारसोला गांव की एंड की जानिब से, दूसरा नेरुल गांव की एंड की जानिब से। दोनों तरफ से छोर यहाँ पे देखने को मिल रहा है, क्योंकि अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इस तरह के छोर देखने को मिलते हैं, लेकिन आजकल मैदान बड़ा हो तो फिर इस तरह के छोर आपके देखने को मिलते हैं और इस तरह का खेल का प्रदर्शन आपके सामने रखा जाता है। 2 विकेट का पतन हो चुका है, टीम का स्कोर है 11 रन। दूसरा ओवर चल रहा है ना, कितनी ओवर से मैच है? 5 ओवर का ये मैच। 30 गेंदों में आपकी रफ्तार को बढ़ाते हुए आपको खेल का प्रदर्शन करना है। बाएं हाथ से ओवर विकेट, बहुत ही अच्छा शॉट था, गेंद के आने का इंतजार किया, कॉपी बुक स्टाइल से उसको धकेल दिया लॉन्ग ऑफ की दिशा में। जब तक सीधा थ्रो आता, 1 रन की वृद्धि टीम के स्कोर में होती हुई बल्लेबाज का स्कोर धीमे धीमे रफ्तार से पहुंचता हुआ 2 विकेट के पतन के बाद 12 रन। टेनिस क्रिकेट और ये बरसात का क्रिकेट, इसमें बल्लेबाजों को अलग तरह की चुनौतियां देखने को मिलती है, क्योंकि गेंद कभी उछल के आती है, कभी धीमी रफ्तार से आती है, और इसलिए इस चुनौती का सामना करते हुए बल्लेबाजों को दिक्कत भी होती है कहीं हम फिसल न जाए, क्योंकि संभल के खेलना पड़ता है क्रिकेट, संभल के शॉट मारना पड़ता है क्रिकेट, क्योंकि संभल के खेलोगे तो ही आपकी रफ्तार की गेंदों की रफ्तार को, बल्ले की रफ्तार को बढ़ा सकते हो, क्योंकि यह गेंद थोड़ी रुक के आती है, उछल के आती है, क्योंकि फिसलती है गेंद, आप भी फिसलते हो, गेंद भी फिसलती है, कभी कभी बल्ला भी हाथ से फिसलता है। ये चले बाएं हाथ से वो विकेट, बहुत ही अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 2 विकेट के पतन के बाद 13 रन। बरोबर घड्या करून ठेवा, परत व्यवस्थित इस्त्री लावून ठेवा। पुढच्या वेळेला चादरी आणा सोलापूरची, या शाली काय टेकतर माहिती, चादरी कामाला तरी येतील ना? पाणी हसते व प्रत्येकाला हसू येते, कारण त्याला माहिती आहे ना प्रत्येकाला। 2 ओवर की समाप्ति, टीम का स्कोर है 2 विकेट के नुकसान के बाद 13 रन। शांत माहौल क्रिकेट, ये नेरुल का ये इमारतों का जंगल आपके सामने देख रहे हैं। एक जमाने में यहाँ हरियाली देखने को मिलती थी, जब अतीत की बात हम कर रहे हैं, वर्तमान में यहाँ क्रिकेट खेला जा रहा है, लेकिन अतीत में यहाँ खेतों कल्याण हुआ करते थे, लोगों को अनाज यहाँ उगाते थे, यहाँ खेती होती थी, चावल की खेती होती थी, लेकिन आज अभी ये सड़कों के, इमारतों के, जंगलों के बीच में ये इतना बड़ा मैदान आपके सामने खेल के रूप में आपके सामने उपस्थित हो रहा है। रामलीला मैदान, यहाँ बहुत सारे इवेंट होते रहते हैं। अब नए गेंदबाज है योगेश खनोलकर ना। तीसरे ओवर की पहली गेंद, सारसोला गांव की छोर से गेंदबाजी करते हुए बाएं हाथ से राउंड विकेट, ओवर विकेट माफ कीजिए। बल्लेबाज मुआयना कर रहा है क्षेत्ररक्षकों का, किस तरह से क्षेत्ररक्षक देख रहा है, उसके बाद शॉट को किस तरह से अपने बल्ले से उसको धकेला जाए और एक की जगह 2 रन लिया जाए, उसी तरह की कोशिश। बात में दम है, मैच में वजन है, पिस्ते भी है, बादाम भी है, क्या बात है। वजनदार चीजें खाओ और वजनदार बनो। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई। नको कमेंट्री करो दे, आवाज बेसल। तो इस तरह से खेल का प्रदर्शन, बहुत ही मुख्तलिफ गेंदबाजी यहाँ देखने को मिल रही है, रफ्तार भरी गेंदबाजी है, बल्लेबाजों को चकमा देती हुई गेंद, और बल्लेबाज सिर्फ देख रहा है कि गेंद किस तरह से आ रही है। बाएं हाथ से ओवर विकेट, बहुत ही उम्दा शॉट, लेकिन यहाँ पे चिकनाहट की वजह से गेंद को रफ्तार नहीं मिल रही है, गेंद लुढ़कती हुई जाती है और धीमी रफ्तार से हो जाती है। क्षेत्ररक्षकों को भी दिक्कत हो रही है, फील्डरों को भी दिक्कत इसलिए हो रही है कि कहीं गेंद पकड़ने में अगर फिसल जाए और कहीं ऐसी जगह पर लग जाए ताकि नुकसान हो, लेकिन कोई बात नहीं है। मैदान में चिकनाहट जरूर है, लेकिन पत्थर नहीं है, छोटे छोटे कंकर भी नहीं है, मिट्टी है, मिट्टी पे गिर जाए तो कोई नुकसान नहीं होगा, लेकिन इत्मीनान से खेल खेलिए और उस सुरक्षा का ध्यान रखते हुए क्षेत्ररक्षण कीजिए। बाएं से ओवर विकेट, 2 विकेट का पतन, टीम का स्कोर 14 रन।
बहुत ही उम्दा गेंदबाजी, बहुत ही नखीतुली गेंदबाजी, प्रशंसनीय गेंदबाजी हो रही है। गेंद टप्पा खाने के बाद उछल के जरूर आ रही है और गेंद की रफ्तार इतनी है कि बल्लेबाजी की विचारों को चीरती हुई गेंद विकेट कीपर के हाथ में जाके थम रही है, दस्तावा में जाके थम रही है। थोड़ा सा मायूस है बल्लेबाज, क्योंकि उनकी जो उम्मीद होती है बल्लेबाजी को आतिशी बल्लेबाजी से पेश करे, लेकिन उस तरह से खड़े नहीं उतर रहे। अभी मारने में जरूर दूर धकेल दिया उन्होंने लॉन्ग ऑन की दिशा में, और जब तक 1 रन लिया, दूसरा रन पूरा कर किया, जब तक सीधा थ्रो आता 2 रन की वृद्धि टीम के स्कोर में, टीम का स्कोर पहुंचता हुआ 2 विकेट के पतन के बाद 16 रन। एक शॉट गेंद, धन्यवाद, यानी 15 रन पे संतुष्ट होना पड़ेगा, क्योंकि बल्लेबाजों ने थोड़ी गलती करी हुआ और उसके हिसाब से उसका भुगतान शायद टीम को, बल्लेबाजी करने वाली टीम को भुगतना पड़ेगा। 1 रन शॉट के रूप में टीम का स्कोर पहुंचता हुआ 15 रन। बाएं हाथ से ओवर विकेट, बहुत ही अच्छी गेंद, और गेंद यॉर्कर लेंथ की गेंद थी। गेंद को मारने की कोशिश में उनके पैर में लगी, अपील थी, लेकिन अपील उत्साह ज्यादा, विश्वास में कम, थोड़ी सी मायूसी जरूर थी अपील में, एम्पायर के ऊपर उसका कोई असर नहीं है। 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ 16 रन। खूबसूरत माहौल, बादलों के बीच में छुपा हुआ सूरज, बहुत ही अच्छा शॉट, लेकिन चौका नहीं मिलेगा, क्योंकि यहाँ पे कई भी छोटे जो गड्ढे है उसमें पानी में जमा हुआ है, और पानी पे जब गेंद बदली तो गेंद की रफ्तार कम हो जाती है। 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचता हुआ 17 रन। 3 ओवर की समाप्ति, 18 गेंदें जा चुकी है। 12 गेंदों में क्या होगा, और अतीत नहीं, ये मैं आपको वर्तमान की परिस्थिति बता रहा हूं। भविष्य में 12 गेंदों में क्या होगा उसका वर्णन करने के लिए मराठी में नाव क्या है? चंद्रकांत शेट्टे। धन्यवाद सर। चालू सामना आपण पाहतोय विक्रोळीचा GI11 शांतीभाई मोठा यांचा संघ, आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला पाहायला मिळतोय नवी मुंबईचा विनायक अपराज यांचा वरद स्वस्तिक हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सध्याच्या या वर्षीच्या पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे मुंबईत येऊन नवी मुंबईच्या संघाची, परंतु आज घरच्या मैदानामध्ये अर्थातच नवी मुंबईच्या मैदानामध्ये काहीसा अडखळताना पाहायला मिळतो हा संघ, कारण 3 षटकं संपलेली आहेत, 17 धावा धावफलकावर आहेत, 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर। योगेश भगत ज्या गॅरोने वाशीगावच्या खेळाडूने या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये याच मैदानामध्ये जो सामने सुरू होते त्या लगातार 5 षटकारांची मालिका खेळली होती। आता पाहूयात तो मात्र काहीसा अडखळत फलंदाजी करतोय, अपेक्षा त्याच्याकडून खूप मोठ्या असतील, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत रुपेश। विकेट करण्याचा प्रयत्न होतोय, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, अजय सरोज चेंडूवर येणार, त्या अगोदर चेंडू वन बाउंड, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी। तर सुरेख फटका या ठिकाणी मारला जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय। योगेश भगत गॅरो वाशीगावचा असणारा हा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी याच्याकडून राहिलेली आहे। रुपेशच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केलं गेलं आणि 4 धावा अर्जित केल्या गेल्या। संघाची धावसंख्या पुढे जाते 21 धावांवर। वरस्वस्तिक नवी मुंबई संघाची नगरसेवकच्या षटकात पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय, कव्हरच्या दिशेने दिनेश भोसले त्या ठिकाणी चेंडूवर येतो, 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील निलेश भोईर आणि योगेश भगत यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते। संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 धावांवर संघाची धावसंख्या। विकेट करण्याचा प्रयत्न होतोय, आता मात्र योगेश भगत तळपली बॅट, मिड विकेटच्या दिशेने एक लांब लचक षटकार खेचला जातोय। योगेश भगत ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार। या परिसरातील लोकप्रिय कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेबांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय। महाराष्ट्रातील नामवंत
रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनांपैकी एक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय नेत्रदीपक आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय नवी मुंबईत. पुढचा चेंडू योगेश भगत, आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा. योगेश खानोलकर चेंडूची फेक, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. तर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे चीफ मॅनेजर श्री शैलेंद्र मिश्रा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबरने शिवसेना उपशहर प्रमुख मनोज विश्वे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक स्वागत. हिमांशु जयस्वाल असिस्टंट मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. योगेश भगत. तर दैनिक सामनाचे पत्रकार दारकोंडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक असं स्वागत असणार आहे त्यांचं देखील. संघाची धावसंख्या 31 धावांवर जाऊन पोहोचते. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत या षटकामध्ये सामना गिअर बदलण्याच आहे फलंदाजांनी. ओपेचा पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू या ठिकाणी नो बॉल बीमर घोषित केला जातोय. षटकारात रूपांतरित होतोय. 7 धावांचा बोनस या ठिकाणी मिळेल आणि पंच विश्वनाथ ठाकूर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत घोषित करतायत 6 धावा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो फक्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना तो संघ जो अडचणीत सापडला होता त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न योगेश भगतचा होतो. गोलंदाज रुपेश देखील त्याला मदत करतायत. तर पाहूया फीडचा फायदा घेत आहेत का योगेश भगत उर्फ गॅरो फ्रॉम वाशीगाव. या अगोदरच्याच स्थानिक सामने ज्या ठिकाणी पार पडले लगातार 5 षटकार एक मॅच अगोदरच याच मैदानात खेळलेला खेळाडू आहे. तोच फॉर्म कायम ठेवतोय. मुख्य गटामध्ये अर्थातच व्यावसायिक गटामध्ये देखील पुन्हा एकदा रुपेश योगेशसाठी. आता मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातो परंतु फ्री हिट असल्या कारणाने बचावले जातील योगेश भगत गॅरो आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू होता. संघाची धावसंख्या मात्र षटक क्रमांक 4 संपत धावसंख्या झाली ती 38. तब्बल 21 धावा या षटकात घेतल्या गेल्या. तर याचं नाव आहे क्रिकेट. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. क्षणात होत्याचं नव्हतं होताना आपण कित्येकदा याच खेळामध्ये पाहिलंय. तर आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील एक नामवंत रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा अर्थातच शिरोनी प्रतिष्ठान आयोजित नगरसेवक चषक 2017. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा पाहायला मिळते. गतवर्षी 1 लाखाचं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं आणि यावर्षी 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून नामवंत खेळाडूंची मांदियाळी या क्रीडा नगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी जर पाहिलं तर या व्यावसायिक गटातील पहिल्या सामन्यापासून मैदान प्रेक्षकमय होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या मैदानात असणारी प्रेक्षक गॅलरी प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आसन व्यवस्था अतिशय उत्तम रीतीने पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची संख्या देखील आज शनिवार काल देखील शुक्रवारी चांगली होती. आज शनिवार असून देखील आज देखील पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांनी मैदान फुलून गेलंय. तर शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी पाहूया किती धावांपर्यंत मजलदार मारले जाते. निलेश भोईर विभाग प्रमुख रामचंद्र पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक असं स्वागत. निलेश भोईर ऐरोली कोळीवाड्यातील हा खेळाडू ज्याच्या नावावर या हंगामात 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. याच्या नावावर याच हंगामात 94 धावांची विक्रमी खेळी करण्याचा देखील विक्रम आहे आणि गोरेगावच्या मैदानात देखील जबरदस्त कामगिरी करणारा हा निलेश भोईर फलंदाजीसाठी सज्ज होतो. तर गोलंदाजीसाठी अजय सरोज शिवडी. फुलटॉस पद्धतीवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली जाईल परंतु योगेश भगत स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबरने tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवर ज्या क्रिकेटचे चाहते ह्या सामन्यांचा आनंद घेतात त्याही सर्व चाहत्यांचं या नगरसेवक चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. अजय सरोज उर्फ बच्चा एक आगळी वेगळी शैली गोलंदाजीची उजव्या हाताने लेग कटर पद्धतीचे चेंडू टाकण्याची खासियत असणारा गोलंदाज शिवडी परिसरातील अजय सरोज. बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने योगेश खानोलकर बीट होतोय. योगेश खानोलकर त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. पंच शशी साटम सर कळवतायत. डीजे शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला.
संपूर्ण वातावरण भगवं होताना पाहायला मिळत आहे. वरस स्वस्तिक नवी मुंबई संघ आपण या ठिकाणी पाहतोय आणि धावच्या रूपात बाद होत आहेत या ठिकाणी खेळाडू निलेश. धावच्या रूपात माघारी परत आहेत खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. अभय वाघमारे फलंदाजीसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. डी.वाय. पाटील संघातून लेदर बॉलचे क्रिकेट देखील मोठमोठ्या संघातून खेळताना त्यांना पाहायला मिळतं. तर पाहूया वाशी चे दोन्ही खेळाडू मैदानात दाखल आहेत, परंतु अजय सरोजला यश मिळत आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं तर संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 43 धावांवर. फलंदाजी करेल पुन्हा एकदा धावच्या रूपात खेळाडू माघारी परतला अजय सरोज. हा चेंडू लेगस्टंपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. पंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 25व्या क्रमांकाचा नियम लगावतायत. अर्थातच स्वैर चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करतायत. संघाची धावसंख्या 1 पुढे जाते 44 धावांवर. वरच स्वस्तिक नवी मुंबई या संघाची. खोलवट टप्प्याचा हा चेंडू अजय सरोज वेग वाढवला. या चेंडूवर खोलवट टप्प्यात चेंडू लँड करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली जाते. पाहिजे दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अभय वाघमारे आणि योगेश भगत गॅरो यांच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपातील या 2 धावा मिळतील. अर्थातच 26व्या क्रमांकाचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पंच या ठिकाणी लगावतायत. शशी साटम सर आणि संघाची धावसंख्या अवांतरच्या रूपामध्ये अर्थातच लेग बाईच्या रूपात 2 धावांनी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवर. नवी मुंबईचा वरच स्वस्तिक हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. संपूर्णपणे क्रिकेटमय वातावरण, चारही बाजूला असणारी सीमारेषा, मैदानात हिरवळ. पुढचा चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने आणि पुन्हा एकदा तेच होतंय. रिझल्ट सेम. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येऊ शकत नाही आणि आणखीन एक झेल पण देखील सुटलाय आणि चौकारात रूपांतर होत आहे. 4 धावा आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 50 धावांवरचा धाव फलक जाऊन पोहोचतोय. धावांची खेळी योगेश भगतची या ठिकाणी पाहायला मिळते. वैयक्तिक 28 धावांवर फलंदाजी करतोय. तडाखेबंद फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने फलंदाजी करतोय योगेश भगत उर्फ गॅरो. पुढचा चेंडू आता मात्र एक अफलातून फटका पाहायला मिळतो. योगेश भगत ब्रँडेड फटका. षटकाराचा वाशी ब्रँड या ठिकाणी दाखवतो योगेश भगत आणि संघाची धाव फलकावर झालं. 57 धावांची आवश्यकता. स्कोर बरोबरच आहे. 57 झाले. तेवढाच झाला स्कोर. तू बॅट घेऊन आला त्यावेळेस मी तुला काय बोललो? एक्स्ट्रा प्लेयर तुमचा पाठव. तर 56 धावा धावफलकावर होते. 57 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर सन्मान या ठिकाणी केला जातो. सन्माननीय अतिथींचा बँक ऑफ महाराष्ट्राचे चीफ मॅनेजर शैलेंद्र मिश्रा साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हा सन्मान केला जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे चीफ मॅनेजर शैलेंद्र मिश्रा साहेब यांचा सन्मान केला जाणार आहे. या नगरसेवक चषकात उपस्थित राहून या नगरसेवक चषकाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. शैलेंद्र मिश्रा साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नगरसेवक चषक या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सन्मान या ठिकाणी केला जाईल.
आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आता जीवाचा रान कधी करत आहे रान दिसते तुमचं तिथे जान करता कधी राम लक्ष्मणाची जोडी आली बघ तर 2 डोकराय उपस्थित होती हिमांशु जयस्वाल साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. सेवक मेरे मित्र पाटील आणि सिडको और इनके कोहली ये भी मेरे मित्र है. तर या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब आणि सिडकोचे अधिकारी कोळी साहेब यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. हार्दिक असे स्वागत. तर पहिला डाव संपतोय. नगरसेवक अजून आहेत परिवहन समिती सदस्य काशी यावी सन्मानाला बारक्या बारक्या शाली आणल्या तुम्ही निघल्या सोलापूरच्या चादरी आणायच्या शंक चादरी का माहिती आहे शाली नेताना घरांट एकदम चादरी कामाला तरी येतात अंगावर झावाला आथराला नगरसेवकांना पाहिजे ना बाई वाड्यावर या काशा बोलते काशाला अनुभव आहे ना ये माहौल मजाकिया है इसलिए किसी चीज़ को भी उस तरह से नहीं लेना क्योंकि ये माहौल मजाकिया है क्योंकि माहौल क्रिकेट का है. क्रिकेट के अलावा यहाँ पे हंसी मजाक होना बहुत ज़रूरी है. कमेंट्री के साथ साथ अगर हंसगुल्ले नहीं होंगे तो फिर मजा कैसे आएगा. लहू तुला नाही आता आहे 80 तयार पाठवलास थोडा चालला तर 1.5 किलो वजन तरी कमी लागता आणि आपटला तर 3 किलो वजन कमी लागता. जेवढ्या झालं तेवढं किती डू नाही. तर राहुल शेट्टी जबरदस्त टीमचे खेळाडू आहेत. तुमच्या शंकेचं निरासन इथं झालंय. 57 धावा झाल्यात 58 टार्गेट असेल परंतु प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही नवी मुंबईचे खेळाडू आहात. एक राखीव खेळाडू नेहमी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं आवश्यक असेल आणि तुम्ही आउट झाल्यानंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवा. तर काशीनाथ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल आणि त्याचबरोबर सिडकोचे अधिकारी कोळी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत कोळी साहेब या स्पर्धेमध्ये. यानंतर मोठी मॅच आपल्या समोर असेल. रायगड 11 म्हणजेच ट्रायडंट 11 नवी मुंबई ची लढत असेल शिवशक्ती पाले अंबरनाथ या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला थोड्याच वेळात प्रस्थान करायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच ट्रायडंट 11 नवी मुंबई म्हणजेच रायगड 11 सलामीची जोडी मैदानामध्ये येते. समर पारशा उर्फ पिंटू आणि संतोष सिंग हे दोन खेळाडू मातबर खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातले आपण पाहिलं असेल. पिंटू पारशा निश्चितच एक आगळा वेगळा टान्स ज्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. रामचंद्र पाटील साहेब हे देखील आमच्या मंचावर उपस्थित झाले. त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये गंगाधर इंगोले पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. वरद स्वस्तिक 11 नवी मुंबई या संघाच्या दरम्यान पहिलं षटक इथे चालू होईल. गंगाधर इंगोले दिवा गावचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या विरुद्ध समर पारशा पिंटू पारशा 3 यष्ट्या उघड्या करून पुन्हा एकदा आपल्या समोर एक आगळा वेगळ्या टान्सने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात या पिंटू पारशाने. समर पारशा पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला इथे खेळण्यासाठी फलंदाज संतोष सिंग. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये हा टान्स खूप महत्वपूर्ण ठरतो. अनेक वेळा आम्ही पाहिलंय ज्यावेळेस पिंटू खेळतो स्क्वेअरलेगच्या दरम्यान लांबच लांब षटकार लगवतो या स्टान्सच्या भरोश्यावर, कारण गोलंदाज कुठेतरी चूक करतो. यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. पिंटू पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर गोलंदाज तयार आहे गंगाधर.
पहिला चेंडू आडव्या बॅटने मिड विकेटला इथे खेळून काढला, तोपर्यंत राहुल शेट्टी तिथे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. श्री गणेशा इथे मात्र पाहायला मिळतोय, एका धावेने खातं उघडतंय इथे टीम GI11 विक्रोळी संघाचं. पाहू शकाल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ते टार्गेट ठेवण्यात आलंय 58 धावा, 58 टू विन. 58 धावांचं लक्ष्य. या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अतिशय घातक फलंदाजी केली होती बॅट्समन योगेश भगत गॅरो याने. धावांची अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय संतोष सिंगच्या माध्यमातून. गंगाधर इंगोले यावेळेला सुरेख गोलंदाजी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंनी स्ट्रोक सिलेक्शन पहिल्या बॉलवर तशाच प्रकारचं दाखवलं, मिड विकेटचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी, भेदक धारदार तीक्ष्ण गोलंदाजी ते करत असताना गंगाधर आपल्या टीमसाठी यावेळेला तुम्ही पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर वळण घेतोय इथे चेंडू. अंपायर सिग्नल येतो, व्हाईट बॉल अमांत रूपात भर पडते, संघाच्या खात्यात भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 या आकड्यावर. षटक क्रमांक इथे चालू आहे. पहिलं गंगाधर इंगोले हे षटक घेऊन येतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हंगाम सातत्याने मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेगळी छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळाला आणि मुंबईतली सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या समोर इथे रंगताना दिसते. कारण अशा प्रकारचं आयोजन तुम्ही पाहू शकाल. 360 ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते, चारी बाजूने सीमारेषा, भगवं असं वातावरण पाहायला मिळतं. चारी बाजूने भगवे झेंडे डौलाने फळकतात. शिवसेनेचे नगरसेवक सन्मान्य ज्ञानेश्वरजी सुतार असतील, उद्योजक अविनाशजी सुतार असतील, यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. यावेळेला वेगवान चेंडू शरीराचा वेध घेतोय, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू येतोय यावेळेला पॉइंटच्या दरम्यान. लेग बाईटचा इशारा शशी साठम यांच्या माध्यमातून 1 रन बरोबर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 3. ट्रायडंट 11 नवी मुंबई, निलेश परदेशी यांचा संघ तुमच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. राहिल शेख सारखा खेळाडू, आकाश सारेकर, सुमित ढोंगळे त्या टीम मध्ये असेल, विश्वजित ठाकूर मोठ्या हा देखील खेळाडू त्या टीम मध्ये तुम्हाला होत असताना ही स्ट्रेंथ आहे पिंटू पहारची. लेग स्टम्पवर आणि त्याच्या पायावर जर कुठल्या प्रकारची गोलंदाजी जर झाली तो मात्र त्या खेळाडूला माफ करत नाही. पहिलं षटक संपलंय. 9 धावा इथे फलकावर लागल्यात. 9 धावा टार्गेट आहे इथे या मॅच मध्ये. 58 धावा, 58 टू विन. पहिल्याच ओव्हर मध्ये 9 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. नगरसेवक चषक शिरवण्याचं हे आयोजन आपल्या समोर अतिशय कडी मेहनत इथे किरण मेहर आणि विवेक सुतार, अनिल भोईर यांच्या माध्यमातून घेण्यात आली. लॉंग ऑनला साईड स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला एक बॅनर पाहायला मिळतो, त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल अविनाशजी सुतार साहेब, त्याचबरोबर अनिलजी भोईर, किरण मेहर आणि विवेक सुतार यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर बॉल षटकाराच्या दिशेने लागला फुलटोस तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल त्या बॅट्समनसाठी. लॉंग ऑनच्या दिशेने जो तुम्हाला बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय साईड स्क्रीनच्या अगदी बाजूला, तिथे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॅट्समनला. बॉल डायरेक्ट हिट तिथे होतोय तो षटकाराच्या दिशेने. आणि जॉन्सन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. डेनिस 11 नेहरू या संघाच्या स्थानिक संघाच्या दरम्यान सातत्याने चांगला खेळ करतो आणि आज मात्र वरद स्वस्तिक 11 नवी मुंबई या टीम मध्ये जॉन्सन याने जागा बनवली. अतिशय चांगला खेळ दाखवतोय हा वरद स्वस्तिक 11 नवी मुंबई हा संघ. नुकतीच विक्रोळीची स्पर्धा जिंकली आणि अतिशय थाटामाटात जल्लोष त्यांनी साजरा केला होता आणि चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. मुंबई मध्ये जाऊन नवी मुंबईच्या खेळाडूंनी अतिशय चांगलं प्रदर्शन केलं. पाहूया जॉन्सन या मैदानामध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय. प्रेक्षक देखील थोड्या वेळात का होईना पुन्हा एकदा खचाखच भरलेलं आपल्याला मैदान पाहायला मिळेल. काल देखील भरपूर प्रेक्षक महाबळेश्वरहून सातारा वाई या विभागातून या स्पर्धेसाठी ते उपलब्ध झाले होते. काल त्या टीम मध्ये ओंकार पाटीलला तुम्ही खेळताना पाहिलं रायगडमध्ये आणि आज तुम्ही पाहू शकाल रायगडची टीम पूर्ण इथे खेळण्यासाठी सज्ज होते. नेक्स्ट मॅच मध्ये ट्रायडंट 11 नवी मुंबई. पहिला चेंडू राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतो. राम पोळ तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अंपायर सिग्नल येतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 व्हाईट बॉल अवांत रूपात भर पडली आणि अशा 2 धावा मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 11 धावा. दुसरं षटक चालू असताना
जॉन्सनच्या हातात इथे चेंडू सोपवला. रामपोळ तुम्ही पाहिलं असेल, भरपूर मोठा अनुभव आहे अनेक व्यावसायिक संघाच्या दरम्यान खेळत असताना, त्याचबरोबर 40+ ऐरोली शहरी विभागामध्ये खेळत असताना देखील जी दमखम रामने दाखवली, आज देखील खरोखर चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून यष्ट्यांच्या मागे केलं जात आहे. तर जॉन्सन पुन्हा एकदा तयार आणि त्याची कल्पकता सातत्याने पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण एक कर्णधार म्हणून त्याची महत्वाची भूमिका राहिली आहे या टीम मध्ये आणि म्हणूनच की काय एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं मुंबईच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटॉस होता, परंतु पिंटू पारच्या निश्चितच मी मगाशीच म्हटलं होतं स्ट्रॉंग पॉइंट पिंटूचा हाच आहे. 3 यष्ट्या ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाला खुल्या करून देतो त्यावेळेस गोलंदाज नेहमीच प्रयत्न करतो की कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त आपण याच्या कराव्यात, परंतु पिंटूची हीच खासियत आहे. इथे फुल टॉस टाकला, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आणि इथे पिंटू तुम्हाला माफ करणारे चेंडू मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. पाहू शकाल देखना स्ट्रोक, देखना षटकार पिंटू पारच्या बॅट मधून एक हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. त्यानंतर फुल टॉसला मिड विकेटला अतिशय देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. पिंटूच्या बॅटची पॉवर आपल्याला पाहायला मिळते, ताकद आपल्याला पाहायला मिळते, तडाखा बसतोय वरच स्वस्तिक 11ला. ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर उंची जास्त घेतली बॉलने, परंतु लेग स्टंप सोडलाय. अंपायर इथे घोषित करतात व्हाईट बॉल. विश्वनाथ ठाकूर मॅन फ्रॉम सानपाडा, माहुलचे रहिवासी असलेले परंतु सध्या स्थायिक आहेत सानपाड्यामध्ये आणि अतिशय चांगली पंचांची भूमिका राहिली. शशी साटम यांची देखील राहुल 11 अशा व्यावसायिक संघाच्या दरम्यान अनेक वर्ष क्रिकेट खेळले शशी साटम देखील आणि निश्चितच षटकारांच्या यादीमध्ये देखील सातत्याने नाव बसायचं. वेगाने बॅट फिरवण्यामध्ये करामत असलेले शशी साटम स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. यावेळेला तुम्ही पाहू शकाल हुक केलाय चेंडू लॉंग लेगच्या वरून, अंपायर सिग्नल येतोय इट्स आउट ऑफ द पार्क. बिग 6 धावा षटकार. या गाण्याचे बोल होते बसना है हसीनो, परंतु मी म्हणेन बसना नवी मुंबई पिंटू पारच्या आ गया. असंच काहीसं पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे समर बॅटिंग करतोय आतापर्यंत जर विचार केला या षटकामध्ये, टॉस साठी यायचंय शिवशक्ती पाले अंबरनाथ, सुमित ढेकले आणि त्याचबरोबर ट्रायडंट 11 नवी मुंबई कॅप्टन. ट्रायडंट 11 नवी मुंबई आणि शिवशक्ती पाले दोन्हीही संघ संपूर्ण टीम खेळाडू एकत्र या आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तुम्हाला बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे येऊन तुम्हाला विराजमान व्हायचंय. ट्रायडंट 11 नवी मुंबई, रायगड 11 विरुद्ध शिवशक्ती पाले अंबरनाथ. विनरचे काही खेळाडू त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सचिन कदम असेल, सुमित ढेकले असेल, त्याच्या दरम्यान श्रेयस इंदुलकर असतील, संदीप आचार्य असतील, असे अनेक खेळाडू त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. जॉन्सन महागडा भरत असताना आणखीन एक लोअर फुल टॉस आणि ही ताकद आहे पिंटूची. आणखीन एक तडाखा दमदार फटका चेंडू सीमारेषेच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचे दान. भारत देशा बनवू हिंदुस्थान. नाही कुठलं यायला नवीन, नाही कुठलं यायला नवीन, कुठलं बॅट्समनने कधीही बॉल मागितला तर प्रत्येक वेळेस नवीन बॉल देखील इथून दिला जाईल. कुठल्याही क्षणी बॅट्समनला बॉल बदलण्याचा अधिकार पूर्णपणे असेल याची संपूर्ण टीमने नोंद घ्या. कुठल्याही क्षणी बॅट्समनला असं वाटलं की हा बॉल मला बदलून पाहिजे तर निश्चितच पंचांशी तुम्ही संपर्क साधा. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल.
कुठल्याही क्षणी बॅट्समनला बॉल बदलण्याचा अधिकार आहे या स्पर्धेमध्ये. हे काल देखील अनाउन्समेंट इथे झाली होती आणि आज देखील मी पुन्हा एकदा तेच सांगतोय. काल देखील प्रत्येक मॅच मध्ये आम्ही याच गोष्टींचा उल्लेख केला होता. कुठल्याही क्षणी बॉल जर बाहेर गेला, हरवला आणि बॅट्समनला जर आवश्यक असेल नवीन बॉल तर इथून नवीन बॉल दिला जाईल. गॅरो आहे, गॅरोनी ऑब्जेक्शन घेतला. बॉल का बोलते नवीन. आणखीन एक बेमिसाल हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय, तुम्ही पाहू शकाल बॅटचा फ्लो आणि त्यानंतर दाखवलेली ही नजाकत. वन स्ट्रोक, 6 धावा, षटकार. छत्तीस धावा. अफलातून पिंटू पारच्या. ही इज ऑन फायर. ज्याप्रमाणे पिंटू इथे आग ओढतोय, सामना अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकतोय की काय दुसऱ्याच ओव्हरमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय. काय बॅटिंग इथे करत असताना पिंटू नजाकत भरलेले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. जेवढे लेग स्टंपरने त्याच्या पायावर बॉल टाकले गेले तेवढे मात्र बॉल त्यांनी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिले. जॉन्सन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. अंपायर सिग्नल येतोय 4 रन. हे भगवे हमसे रक्त तळपतो भक्त हिंदवी बाळा. अरे भगवे हमसे रक्त तळपतो भक्त हिंद. अतिशय चांगली बॅटिंग इथे करत असताना पिंटू पारच्या घाटकोपर पंतनगर परिसरातला हा खेळाडू आणि अतिशय चांगला खेळ इथे दाखवतो, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. परंतु इथे मात्र जॉन्सन, हा दिवस जॉन्सनच्या सदा आठवणीत असेल. ज्याप्रमाणे इथे पिंटू पारच्याने बॅटिंग केली आहे, ज्याप्रमाणे जॉन्सनच्या पेसचा वापर केलाय आणि निश्चितच हे पाहण्यासारखं होतं. जेवढ्या पेसने जॉन्सनने गोलंदाजी केली तेवढेच लांबच लांब फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पहिलं षटक निश्चितच 9 धावांचं होतं गंगाधर इंगोलेचं, परंतु या ओव्हरमध्ये खैरात. आणखीन एक हेलिकॉप्टर स्ट्रोक. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॅटमधून निघालेली ताकद आणि त्यावर लागलेला हा आणखीन एक षटकार. 6 धावा. हिंदवी बाळा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना सदोतीस धावा या षटकामध्ये आल्यात आणि पिंटू पारच्याने त्या 37 पैकी 34 धावा या ओव्हरमध्ये अर्जित केल्यात. त्याने षटकार लगवले या ओव्हरमध्ये 5 आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ही बॅटिंग इथे पाहायला मिळते GI11 विक्रोळी संघाच्या दरम्यान समर पारच्या उर्फ पिंटू याच्या माध्यमातून. 2 ओव्हरमध्ये आता मात्र धावसंख्येकडे आपण जर विचार केला तर धावा फलकावर लागल्यात 46 रन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा. नेक्स्ट मॅच ट्रायडंट 11 नवी मुंबई विरुद्ध शिवशक्ती पाले अंबरनाथ या टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल. पाहू शकाल संतोष ज्याप्रमाणे इथे पिंटू बॅटिंग करतोय. संतोषला माहिती आहे फक्त सिंगल काढण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण खराब होतंय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 3 धावा इथे पूर्ण होत असतील आणि 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या आकड्यावर. 58 धावांचं लक्ष होतं. 49 धावा फलकावर लागल्या. 30रं षटक इथे चालू आहे. गंगाधर इंगोले काल तुम्ही पाहिलं असेल धावा थोडेसे कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु काल 68 धावा देखील इथे चेस झाल्यात. आज पहिल्याच मॅच मध्ये जर आपण विचार केला 58 धावांचं लक्ष आहे आणि पिंटू पारच्याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार 1 चौकार लगवलाय. म्हणजे आज तुम्हाला धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळेल यात शंका नाहीये.
आता मात्र चांगली लाईन गंगाधर याची पहिल्या ओव्हरमध्ये देखील थांबून ठेवलं त्या फलंदाजाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मी म्हणेन धावा थोड्याशा कमी इथे पडताना दिसतील गंगाधरसाठी, कारण धावांची संख्या जर पाहिली तर 49 सध्या फलकावर लागल्याने टार्गेट होतं 58 धावांचं, म्हणजे अजून फक्त 9 धावांची आवश्यकता. J11 साठी बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि तुम्ही पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला तुम्ही पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग करत असताना पिंटू पारच्या आपल्या टीमसाठी 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 53. या आकड्यावर टार्गेट 58 धावांचं, अजूनही धावा करायच्यात 5. ही पहिली मॅच जिंकण्यासाठी GI11 विक्रोळी या संघाला. नेक्स्ट मॅच ट्रायटन 11 नवी मुंबई विरुद्ध शिवशक्ती पाल अंबरनाथ. टॉससाठी यायचंय. मात्र पुन्हा एकदा बीट केलं जाते गंगाधरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी कमबॅक इथे गंगाधरने प्रत्येक वेळेस दाखवलं. ज्या वेळेस त्याच्या विरुद्ध प्रघात झाला त्यानंतर कुठेतरी निर्धाव चेंडू त्याच्या भात्यातून निघताना आपल्याला पाहायला मिळाला. तर यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू पिंटू पारच्यासाठी. अतिशय धुवाधार बॅटिंग करत असताना पिंटू आपल्या टीमसाठी. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज मिस टाइम झाला. चेंडू मिड विकेटच्या दरम्यान हवेत होता. क्षेत्ररक्षक राहुल शेट्टी तिथे जातोय तोपर्यंत 1 धाव मात्र मिळते. इथे पिंटूला 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. 4 धावांची अजून आवश्यकता असेल. संतोष आणि त्याचबरोबर पिंटू ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. वरद स्वस्तिक 11 या टीमच्या माध्यमातून 57 धावा पूर्ण केल्या तर 58च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अतिशय चांगली पार्टनरशिप, अर्धशतकी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बेमिसाल कबड्डी इथे पाहायला मिळते. क्रिकेटचा कॉपीबुक स्ट्रोक इथे पाहायला मिळते. स्ट्रोकसाठी जागा बनवल्यानंतर बरोबर बॅटच्या मधोमध इथे खेळलेला फटका आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पिंटू इथे नकार देतो रन घेण्यासाठी. षटक संपते. 3 षटकांचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीने धावा झाल्या 54. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या 4. तुम्ही पाहू शकाल वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय 45 पिंटू पारच्या. आणि इथे जर षटकार लगवला तर अर्धशतक देखील पूर्ण होईल पिंटू पारच्याचं. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार होतोय सँडी. संदेश आणि इथे मात्र पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल सँडी याचा खराब पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आलाय अंपायरच्या माध्यमातून. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. यानंतर सोहम सिंग, राहुल शेख आणि त्याचबरोबर योगेश पवार या 3 दिग्गज खेळाडूंचा सन्मान आमच्या मंचावर केला जाईल. टायटन 11 नवी मुंबई या टीमसाठी हे 3 खेळाडू ते आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेला त्रिफळ इथे उद्ध्वस्त केल्या, परंतु फ्री हिट असल्यामुळे कदाचित पुन्हा एकदा संजीवनी मिळेल पिंटूला आणि आणखीन एक संधी असेल खेळण्याची देखील, कारण या अगोदरचा चेंडू बीमर टाकण्यात आला होता आणि अजूनही संधी आहे या मॅच मध्ये अर्धशतक लगवण्याची. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल फलकावर लागली 55. टार्गेट इथे होतं 58. आणि यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय आणि या पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी पाहायला मिळते बॅट्समन पिंटू पारच्या. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नवी मुंबई. बोलिए ना पाम बीच से अंदर आ गए तो सेकंड सिग्नल